ओके स्टुडंट्स. तर आता पुढच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आता जस्ट एक मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी डेटा किंवा डेटा ॲनालिसिस का महत्त्वाचं आहे. मी क्विक रिकॅप देतो तुम्हाला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय असतं थोडक्यात, की मशीन ज्यावेळेस स्वतःचं स्वतः डोकं लावत असते आणि त्याचे निर्णय ते स्वतः घेत असते. ठीक आहे, अशा टेक्नॉलॉजीला जी सपोर्ट करत असते ना मशीनला, त्या टेक्नॉलॉजीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. की आर्टिफिशियली मशीनमध्येच स्वतः एक इंटेलिजन्स आलेला आहे. पण त्याच्या मागे जो अनुभव आहे पूर्ण, तो अनुभव डेटाच्या अनुभवावर असतो, म्हणजे डेटाच्या बेसिसवर असतो. ठीक आहे. तर आपण आता डेटा अनालिसिस थोडंसं एक सविस्तर बघूयात की डेटा अनालिसिस काय आहे, का इम्पॉर्टंट आहे, कसं केलं जातं आणि तिथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे कसं वळलं जातं. एक एक्झाम्पल देतो पहिले तुम्हाला आणि त्यानंतर हे रिलेटेबल एक्झाम्पल असतं की सगळ्यांच्याच लाईफमध्ये कधी ना कधी एक असा फेज येतो की ज्यावेळेस तुम्हाला नवीन गोष्ट काहीतरी परचेस करायची आहे जी मोर दॅन 5 लाख रुपीज आहे. समजा कार आहे, घर आहे, किंवा अजूनही काही गोष्टी असतील की ज्याच्यावर असं म्हणजे खूप मोठा खर्च होत असतो तुमचा. ज्यावेळेस हा खर्च होत असतो, तुम्ही एकदा नाही, दहादा नाही, 100दा विचार करता. तुम्ही विचार करून, चेक करून मार्केटमध्ये चेक करता की ती गोष्ट इतर ठिकाणी किती रुपयाला अवेलेबल आहे. ती गोष्ट तुम्ही जी विकत घेत आहात, योग्य आहे का नाही आहे, त्यांनी तुमचा फायदा होईल का नाही होईल, जे तुम्हाला अपेक्षित आहे तसा आउटकम भेटेल का नाही भेटेल, वगैरे वगैरे. ठीक आहे. खरं बघायला गेलं तर आपण 10,000ची जरी गोष्ट घेतली, 1,000 रुपयाची जरी गोष्ट घेतली तरी असंच करतो. पण ज्यावेळेस 5 लाख, 10 लाख अशा किंमत असतात कोणत्याही गोष्टीच्या, तर त्यावेळेस जर आपण खूपच जास्त सतर्क असतो. बरोबर, कारण की तेवढं नुकसान आपण झेलू शकत नाही. आता जर आपण दोन गोष्टींचे उदाहरण घेतले, एक मोबाईल फोन आहे आणि एक कार आहे. मोबाईल फोन विकत घेताना आपण काय करतो, बऱ्याचशा वेबसाईट आहे, ई कॉमर्स वेबसाईट, जिथून तुम्हाला मोबाईल फोन विकत घेता येतो. आणि त्याच सोबत तुमच्याकडे ऑफलाईन स्टोअर सुद्धा असतात, जिथे तुम्ही जाऊन मोबाईल पाहून मग विकत घेऊ शकता. आता तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे की मोबाईल विकत घ्यायला तुम्ही मार्केटमध्ये जा, तिथे पहा आणि तो विकत घ्या. ठीक आहे. किंवा तुम्ही ऑनलाईन पाहू शकता आणि तो मागवू शकता. दोन्हीमध्ये काय फरक असतो? ऑफलाईन शॉपिंगमध्ये तुम्हाला जाऊन तिथं टच करून तो मोबाईल हातात घेऊन कसा फील येतोय, काही नाही, हे सगळं बघता येतं. उद्या जर मोबाईलला काही मेंटेनन्स निघालं किंवा मोबाईलला काही झालं, मोबाईल पडला, खराब झाला, चालत नाहीये, तर तुमच्याकडे त्या शॉपकीपरचा नंबर असतो किंवा ते शॉप दिसत असतं. तिथे जाऊन तुम्ही त्याला भांडू शकतात किंवा बोलू शकतात की आम्ही तुमच्याकडून मोबाईल घेतलाय, तर आता ह्याला रिपेअर करून द्या. तो सुद्धा रिपेअर करून पटापट तुम्हाला देतो. बरोबर. हे फार सोपी प्रोसेस वाटते बऱ्याचशा जणांना. काही जणांना ऑनलाईन शॉपिंगचे फायदे असे वाटतात की ऑफलाईन शॉपिंगमध्ये कधी तुम्हाला रिटर्न पॉलिसी नसते. एकदा तुम्ही फोन घेतला, बिलिंग झालं की रिटर्न होत नसतं. कदाचित खूप रिक्वेस्ट केल्याच्या नंतर ते लोकं एक्सचेंज करून देऊ शकतील. ऑनलाईन शॉपिंगमध्ये मात्र ते तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला जर आल्याच्या नंतर डिफेक्टिव्ह पीस आला, काही झालं, तर रिटर्न करू शकता, दुसरं मॉडेल घेऊ शकतात. नको, पाहिजेच नाहीये. तर अशा पण भरपूर गोष्टी आहेत. मोबाईलच म्हणून नाही, ई कॉमर्सवर भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही विकत घेतल्याच्या नंतर रिटर्न करू शकतात, नाही आवडलं म्हणून, किंवा तुम्ही जे एक्सपेक्ट करत होता तसं नाहीये म्हणून. बरोबर. आता ह्या ठिकाणी काय फायदा होतोय की तुम्हाला कस्टमर एक्सपिरियन्स छान भेटतोय थोडासा, की हां ठीक आहे, तुम्ही एकदा वापरून पाहिलं एक दिवस आणि 1 डेच्या नंतर, 2 दिवसाच्या नंतर तुम्ही थोडं रिटर्न करतायत काही गोष्टी. ठीक आहे. आता मोबाईल ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन विकत घेता त्यावेळेस अजून एक प्रॉब्लेम येतो की कधी जर खराब झाला तर तुम्हाला ते सर्व्हिस सेंटरला ज्यावेळेस तुम्ही जाता, ऑनलाईन शॉपिंग झालेली आहे त्याचे बिल दाखवता, तर त्यावेळेस सर्व्हिस सेंटरवाले पटापट करून तर देतात, पण ते पाहतात की हे ऑनलाईन जर शॉपिंग आहे तर ते त्याला थोडंसं व्यवस्थित पाहतात की काय आहे बिलिंग डेट वगैरे, वॉरंटीमध्ये आहे का नाहीये वगैरे. कारण की त्यांचं स्वतःकडचं हे पर्चेस नसतं. म्हणजे जिथून तुम्ही विकत घेतलंय तिथंच तुम्ही रिपेअरिंगला जर गेलात, तर त्या दुकानदाराचा इंटरेस्ट जास्त असतो तुमचं रिपेअर करून देण्यामध्ये. पटापट रिपेअर करतो. पण आता तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करून त्याला रिपेअर करून आलायत, म्हणजे सॉरी, विकत घेऊन आलायत आणि इथं येऊन तुम्हाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही आता आम्हाला रिपेअर करून द्या, कारण की सर्व्हिस सेंटर आहात तुम्ही. तर ते निश्चितच तुम्हाला सर्व्हिस सेंटरवाले रिपेअर करून देतात, पण थोडंसं त्यांचं असं असतं की सेकंड प्रायोरिटी असतात असे कस्टमर. बरोबर. आता ह्या ठिकाणी ह्या एक ह्या दोन गोष्टी पॅरामीटर झाल्या की तुम्हाला ऑफलाईन करायचं शॉपिंग की ऑनलाईन. दुसरी गोष्ट काय पॅरामीटर होती की तुम्हाला वॉरंटी पिरियड
जो भेटतोय त्याच्यामध्ये इझीनेस कुठं भेटतोय? ऑफलाईन शॉपिंगमध्ये इझी वॉरंटी क्लेम मिळतोय का ऑनलाईनमध्ये? असे अनेकसे पॅरामीटर असतात. जसं की फॉर एक्झाम्पल लोकेशन. भरपूर लोकांना तुम्ही बघितलं असेल, की जर एखादी अशी कार विकत घ्यायची आहे, की जी महागाची आहे. तर ती तुमच्या स्वतःच्या सिटीमध्ये मागवण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये जाता, तिथं पर्चेस करता, तिथल्या पासिंग नंबरवरती ती गाडी विकत घेऊन चालवत तुमच्या स्वतःच्या सिटीमध्ये आणता. करेक्ट? असं का करता तुम्ही? कदाचित थोडंसं 15,000-20,000 10 म्हणजे पर्सेंटेज वाईज जर गेलं तर एक 2-3% फरक पडू शकत असतो. भरपूर वेळेस असं होतं. ठीक आहे? किंवा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल की जर मोबाईलचंच उदाहरण घेतलं की तुम्ही मोबाईल जर विकत घेतायत. आता मोबाईलमध्ये लोकेशन हे मॅटर नाही करणार कदाचित. इतर फॅक्टर मॅटर करू शकतात की मोबाईल कोणता विकत घेताय? कंपनी कोणती आहे? कंपनीचे सर्व्हिस सेंटर आपल्या सिटीमध्ये जास्त असले, तरच आपण त्या कंपनीचे मोबाईल फोन विकत घेऊ शकतो. जर माझ्या सिटीमध्ये एखाद्या मोबाईल फोनचे सर्व्हिस सेंटर फार कमी आहेत किंवा नाहीच आहेत. मला किती सुद्धा तो आवडला, किती पण भारी चालतोय, पण ते घेण्यामध्ये रिस्क आहे. करेक्ट? त्याचा कॅमेरा कसा आहे? त्याचं मेंटेनन्स कसं आहे? परफॉर्मन्स कसा आहे? बॅटरी गरम होते का? बॅटरी खूप वेळ चालते का? ठीक आहे. त्याच्यानंतर मग फंक्शनॅलिटी कशी आहे ओव्हरऑल किंवा हँग वगैरे होतोय का वगैरे, वगैरे. ठीक आहे. अँटीव्हायरसचं काही सिस्टम आहे का? आता नवीन आजकाल निघालेले आहेत, की अँटी स्पॅम कॉल डिटेक्शन्स पण गोष्टी तुमच्या सिम कार्डमध्ये, मोबाईलमध्ये इनबिल्ट आहेत का? बरोबर? ह्या सगळ्या गोष्टी ज्या फोनमध्ये असतील, लोकं ते फोन प्रेफर करतील. मग त्याची किंमत किती पण असो. किंमत आता पहिले 5,000-6,000 च्या मोबाईलवरून आता ॲव्हरेज किंमत आलेली आहे, की लोकं 12,000 चा तर मोबाईल मिनिमम विकतच घेतात. 15,000 ॲव्हरेज किंमत. 20, 25, 30,000 रुपये तर मग तर ते चांगल्या किमतीमध्ये जातं आणि त्याच्यावर मग असे भरपूर फोन आहेत, की 50,000, 1,00,000 पर्यंत, 1,50,000 पर्यंत पण जातात. ठीक आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, की मी कशावरती बोललो नेमकं? मोबाईल फोन विकत घेताना होणारे आपल्याला फायदे आणि नुकसान ह्याचं ॲनालिसिस केलं आपण. तुम्हाला कोणत्या गोष्टी छान वाटतात, कोणत्या गोष्टी छान वाटत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲनलाईज केलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी ॲनलाईज करताना ह्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की पॅरामीटर काय घेतलेले आहेत मी. बरोबर? कारण की बाकी सगळं जर ठीक आहे, कुठं फायदा आहे जास्त, कुठं नाही आहे, हे तर आपण निश्चितच सापडू. पण जे पॅरामीटर असतात, त्याला ॲट्रिब्यूट्स असं आपण म्हणणार आहोत. आणि ही जी सगळी प्रोसेस केली, ह्याला डेटा ॲनालिसिस असं म्हणतो. हे डेटा ॲनालिसिस कुठून करता तुम्ही? कुठेतरी तुम्हाला शॉपवर जावं लागेल, ऑनलाईन बघावं लागेल. त्याला डेटा सोर्स म्हणतात. जे डेटा सोर्स म्हणजे जिथून ॲक्चुअल डेटा येतोय. ॲक्चुअल डेटा येतोय म्हणजे जिथं तुम्हाला हा सगळा डेटा ॲनालिसिस करण्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही त्याला कलेक्ट करतात, की चला आपण डेटा गोळा करू. कोणत्या शॉपमध्ये किती रुपयाला, कधी भेटणार आहे मोबाईल फोन, किती दिवसात रेडी होऊन मिळेल, रिपेअर म्हणजे जर खराब झाला तर कधी मिळेल. ठीक आहे. नवीन मोबाईल येताना स्क्रीन गार्ड फ्री येतं का, बॅक कव्हर फ्री येतं का. मग तसंच ऑनलाईन शॉप्सचे आपण बघितले, ऑनलाईन वेबसाईट्सचे आपण किमती लिहून ठेवल्या. सगळं एका पेपरवर लिहिलं मी. म्हणजे काय केलं मी, वेगवेगळ्या ठिकाणाहून आपला डेटा कलेक्ट केला आणि ह्या डेटाला आता मी ॲनालिसिस करणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला समजायला पाहिजे, की एक डेटा असतो. तो डेटा कलेक्ट करण्यासाठी आपल्याला पहिले आयडेंटिफाय करावं लागतं, की डेटा सोर्सेस काय आहेत. ठीक आहे. इंटरनेटवरून मी जर डेटा घेत असेल, तर त्याला इंटरनेटला डेटा सोर्स म्हणतात. एखादी स्पेसिफिक वेबसाईटवर घेत असेल, तर ती वेबसाईट आपल्यासाठी डेटा सोर्स आहे. वगैरे, वगैरे. मग ऑफलाईन मी जातोय, तर ते ऑफलाईन डेटा सर्व्हे झाला. अशा पद्धतीनं आपण पुढे जात असतो आणि आपला पूर्ण डेटा जो आहे, तो आपण कलेक्ट करत असतो. आणि ह्यालाच डेटा ॲनालिसिसची एक प्रोसेस म्हणतात. ठीक आहे. तर डेटा ॲनालिसिसला आपण 4 टप्प्यामध्ये डिफाईन करू शकतो, की डेटा कलेक्शन असतं. ठीक आहे. त्यानंतर मग डेटा आपण आपल्याकडे कुठेतरी स्टोअर करतो, त्याला क्लीन करतो. क्लीन म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप सारा डेटा आणलात, पण त्या डेटामध्ये काही अननेसेसरी डेटा पण आहे. ठीक आहे. जसं की मोबाईल फोन्स कुठं भेटतात, कितीला भेटतात, हे सगळं कलेक्ट करताना दुकानदाराचं नाव, त्या दुकानाचा ॲड्रेस. ठीक आहे. आता कदाचित माझ्या ॲनालिसिसमध्ये हे महत्त्वाचं नाही आहे. तर तो डेटा माझ्यासाठी अननेसेसरी आहे तात्पुरता. तर त्याला काढून टाकणं म्हणजे डेटा क्लिनिंग आहे. तर पहिले मी डेटा कलेक्ट करणार, कुठेतरी स्टोअर करणार, त्याला बघणार आणि त्याला पहिले आयडेंटिफाय करणार, की माझ्यासाठी नेसेसरी डेटा कोणता आहे, अननेसेसरी कोणता आहे. म्हणजे त्याला क्लीन करणार. क्लीन केल्यावर त्याच्यावर ॲनालिसिस करणार. ॲनालिसिस केल्याच्या नंतर मग मी पुढे काहीतरी डिसिजन घेणार.
माझा एंड गोल नेहमी डिसिजन मेकिंगच असणार आहे. ह्याला डेटा अनालिसिस असं आपण म्हणू शकतो.